जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे आणि हे आरक्षणाचा भगवं वादळ आता खऱ्या अर्थानं मुंबई वेशीवरच येऊन थांबलेलं आहे। आता या अल्टिमेटमचा सरकार कसा विचार करतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पाहूया जरांगे पाटील नेमकं काय काय म्हणाले। आपण मागण्या केल्या होत्या आणि त्या मागण्यासाठी आपण मुंबईपर्यंत आलेलो। मराठा मध्ये बोंबलो जाऊ नको, आम्ही विकासासाठी चाललेलो। कधी काही ऐकायचं शिका, तुमचे तराकडे लावायचं तर दुसऱ्या गाव साधीचे गाव साधून फिरून द्यायचं नाही, कोणाला मोहन बोंबलायचं नाही। काय पण तुम्हाला आरक्षण पाहिजे, बाकीचं काय करायचं। ह्या 57 लाख लोकांना कोणाला दिले त्याच्या नावासह आम्हाला डाटा द्या। एक मुद्दा क्लिअर झाला, 54 लाखापैकी 37 लाख प्रमाणपत्र त्यांनी वितरित केले, राहिलेले सुद्धा करायला लागले। आणि हे जर आम्ही अंतरवले तेव्हा सांगितलं नसतं जमलं। ज्याची नोंद मिळाली आणि ज्याची नोंद मिळाली नाही, ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्या प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचे आणि त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे, त्याचा अध्यादेश शासन निर्णय आम्हाला पाहिजे। त्याशिवाय त्या सोयऱ्यांचा त्या नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही। सगळ्यात घेऊन बसणार आहे हे जे वाचलं ना, पुन्हा एकदा आव्हान करतो, जे जे वाचलंय त्याच्यात ज्याला ज्ञान असेल त्याने माझ्या सगळं चर्चा करायला सुद्धा बस। फिरून डबल चूक होता कामा नये। इकडे या, हे वाचा, मग पुढचा निर्णय तुमचा ऐकून सुद्धा घेऊ। तिकडून शेंगा ठोकू नका। इथे मनाने घेतला निर्णय तो तू ह्या काय असलं तर सांग, लोकांना तिकडे सांगू नको तिकडे राहणार बसल्या आपल्या लिंबा झाडाखाली। इकडे येईल सांगू लागा आम्हाला। आता हे म्हणतात बरं का, मी नाही, मग ते जर अध्यादेश आपल्याला 15 मिनिटात देत असले तरी आम्ही आझादनगरला जाणारच आहे। दिलं तरी आझादनगरला जाणार, नाही दिलं तरी जाणार। दिलं तर गुलाल उधळायला जाणार, नाही दिलं तर आमरण उपोषण करायला जाणार। सुट्टी आपल्यापाशी नाही तरी आम्हाला त्याच्यातलं बारकाईने वाचायचे। 3-4 मागण्या आता केल्या, त्याबद्दल शासन निर्णय दिले, त्यासाठी इकडे आलेले आपण। आपलं काय म्हणणं आहे, पण तरी ते आल्याच्या नंतर वाचूनच निर्णय समाजाला विचारून घेतला जाईल। म्हणजे तुम्ही आणि महाराष्ट्रातला मराठा समाज मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून त्यांच्या चुकीला म्हणजे मी काय हा म्हणणार नाही, म्हणून तर तुमचा महाविश्वास आहे माझ्यावर। मला पक्क लागतंय तर जमतंय। ते आल्यावर पुन्हा आणखीन एखादी 15 मिनिटांनी तरी 15 मिनिटं म्हणलं तरी 2-4 घंटे काही केले तरी लागणारच जाणार। पण आज ते ही वेळ दिला, रात्र दिली, ते केव्हा आले का पुन्हा आपण त्याच्यावर चर्चा करू। तुम्ही सगळ्यांनी शांत आता जेवायकडे जायचं। आझाद मैदानचा उद्या निर्णय आपण सगळ्यांनी बसून उद्या घ्यायचा। निर्णय तुमचा, माझा, आपल्या समाजाचा, पण आरक्षण पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।